नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एका अशा विषयावर माहिती देणार आहे, ज्याबद्दल अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना संभ्रम आहे. तो विषय कोणता आहे? तर ते म्हणजे नॅनो युरिया किंवा नॅनो डी-ए-पी म्हणून जे विषय सध्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे चर्चेत आहे. परंतु त्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याकारणाने बरेच शेतकरी यामध्ये म्हणजे काही प्रोसेस पुढं करत नाहीयेत. काय आहे नॅनो युरिया किंवा नॅनो डी-ए-पी? या संदर्भामध्ये आपण सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, ती म्हणजे नॅनो युरिया किंवा नॅनो डी-ए-पी ही शेतकऱ्यांना थेट पैसे देणारी कुठलीही सरकारी योजना नाही. हे एक आधुनिक प्रकारचे खत आहे. सरकार आणि कृषी विभाग त्यांच्या वापराला प्रोत्साहन देतात, परंतु यावर थेट शेतकऱ्यांना रोख अनुदान मिळते. असा दावा करणेही योग्य नाही. मग नॅनो युरिया म्हणजे काय? नॅनो युरिया हे द्रवरूप खत आहे. याच्यामध्ये नायट्रोजन अतिशय सूक्ष्म म्हणजे कमी कणांच्या स्वरूपामध्ये असतो. त्यामुळे पानावर फवारणी केल्यानंतर पिकाला नायट्रोजनची अधिक कार्यक्षमतेने उपलब्ध होतो. त्यामध्ये नॅनो डी-ए-पी म्हणजे काय? नॅनो डी-ए-पी हे एक द्रव रूपामध्ये खत असतं. म्हणजेच एकदम पातळ स्वरूपामध्ये एक खत असतं. त्यामध्ये फॉस्फरस आणि नायट्रोजन असतात. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीमध्ये हे खूप जास्त चांगल्या पद्धतीने मदत करतं. मग याचा फायदा कसा काय होतो? रासायनिक खतांचा वापर कार्यक्षम जे होण्यासाठी मदत होते वापर होण्यामध्ये, त्यामध्ये काही परिस्थितीमध्ये पारंपरिक खतांची गरज कमी पडू शकते. त्यामध्ये पिकाची वाढ आणि जोम सुधारण्यामध्ये मदत होते. तसेच खत वाहतूक आणि साठवण ह्याची सोपी आहे अगदी. त्याच्यामध्ये पर्यावरणाचा देखील ताण कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने हे खत निर्माण केलेलं आहे. याच्यामध्ये वापरताना फक्त शेतकऱ्यांनी काही काळजी घ्यायची आहे. कारण ही जी आहे ही नवीन प्रकारचं खत आहे. मग याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, नॅनो युरिया किंवा नॅनो डी-ए-पी हे प्रत्येक पिकासाठी आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये पारंपरिक खतांचा पूर्ण पर्याय असू शकतो. याच्यामध्ये जर योग्य पद्धतीने वापर केला तर, नाही तर तुम्ही प्रत्येक पिकासाठी ते वापरू शकत नाहीत. मग आपल्या पिकानुसार आणि जमिनीच्या स्थितीनुसार आणि कृषी विभाग किंवा कृषी तज्ञांनी दिलेल्या शिफारशीप्रमाणे याचा वापर करा. आता हे कुठे मिळेल? कशाप्रकारे मिळेल? हे खत कोणत्याही तुमच्या आजूबाजूच्या कृषी सेवा केंद्रामध्ये, सहकारी संस्थांमध्ये किंवा अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध असतं. याच्यामध्ये वापरण्यापूर्वी उत्पादनावरील सूचना त्या नक्की वाचायच्या. कारण की हे सुरुवातीला म्हणजे नवीन ह्याचा जो काही आपल्याकडे वापर सुरू झालेला आहे, त्यानुसार हे आपल्या कोणत्या पिकांना, कोणत्या जमिनीच्या कंडिशनमध्ये आपल्याकडे कसं वातावरण आहे जमिनीसाठी, कसं पूरक वातावरण आहे पिकासाठी, यानुसार ह्याचा उपयोग आणि त्याचा रिझल्टही वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकतो. जर तुम्हाला नॅनो युरिया किंवा डी-ए-पी बद्दल काही सविस्तर माहिती हवी असेल, म्हणजे कसं, कोणत्या पिकाला याच्यामध्ये किती वापरायला पाहिजे किंवा फवारणीची योग्य वेळ कोणती आहे, पारंपरिक युरियाच्या तुलनेमध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे किंवा याच्यामध्ये हा खत वापरताना कोणत्या चुका टाळणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला या संदर्भामध्ये कोणती माहिती हवी असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. परंतु नॅनो डी-ए-पी हे तुम्हाला सरकारकडून अनुदान मिळण्यासाठी एक महत्त्वाचं, तसेच बऱ्यापैकी पिकाला तुमच्या चांगल्या एकदम त्याचं आयुष्य चांगलं करणारं आणि त्याची वाढ चांगलं करणारं खत आहे. नवीन बाजारात आलेलं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही, की आम्ही हे वापरूत का नको वापरूत. नक्कीच तुम्ही वापरू शकता आणि हे जास्तीत जास्त पर्यावरणाला पूरक अशा प्रकारे खत बनवण्यात आलेलं आहे. त्यामुळे याचा वापर सर्व शेतकऱ्यांनी नक्की करा. याच्यामध्ये जर मी तुम्हाला मगाशी जसं म्हणलं, की कशाप्रकारे वापरायचं, त्याची फवारणी कशी करायची, कोणत्या वेळेत करायची, या सर्वांबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर तुम्ही ती कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. परंतु हे खत तुम्ही वापरून बघायला काही हरकत नाही आहे. आणि याच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारे अडचण आली किंवा जर तुम्हाला पिकावर कोणता वेगळा रिझल्ट दिसत असेल, तर त्या संदर्भात देखील लगेचच तुम्ही कमेंटमध्ये विचारा. त्याचे पर्यायी मार्ग देखील आहेत. परंतु एकदा नवीन आलेल्या टेक्नॉलॉजीनुसार किंवा नवीन एखादी गोष्ट जर आली असेल, रसायन आलं असेल, तर ते वापरून बघायला नक्कीच हरकत नाही. धन्यवाद.